नमस्कार. आज आहे आपल्या प्राणायाम साधनेचा दुसरा दिवस आणि जास्त वेळ न घालवता आपण आजच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूया. तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा जमिनीवर मांडी घालून सुद्धा बसू शकता. आपण सुरुवात करूया काही सूक्ष्म व्यायामाने. तर जसं मी काल बोलले, आपल्याला प्राणायाममध्ये जे प्रॅक्टिसेस हेल्प करणार आहेत तशा प्रॅक्टिसेस आपण करणार आहोत, ज्या जास्त चेस्ट ओपनिंग प्रॅक्टिसेस असतील. तर पहिली प्रॅक्टिस असेल ज्यामध्ये तुम्हाला हात समोर असे आणायचे, श्वास घेत हात दूर घेऊन जायचे, श्वास सोडत जवळ आणायचे. असं आपण 10 वेळा करणार आहोत. श्वास घेत हात दूर, श्वास सोडत जवळ. 3 4 5 6 7 8 9 10. तर हात खाली आणायचे, श्वास घेत हात वर घेऊन जायचे, श्वास सोडत खाली. तुम्ही नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडू शकता. श्वास आत, बाहेर. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थोड्या वेळ रिलॅक्स करा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले. तुम्हाला ब्रीदिंग मध्ये काही चेंजेस जाणवत आहेत का बघा. हळूच डोळे उघडायचे. आता आपण मानेच्या प्रॅक्टिसेस करूया. पहिले आपल्याला दोन्ही साईडला पीळ देणारी प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजेच ट्विस्टिंग करणारी. 1 1 2 2 3 3 4 4 5 आणि 5. सेंटरला या. आता वर आणि खाली अशा मुवमेंट्स करायचे 5-5 वेळा. 1 1 2 2 3 3 4 4 5 आणि 5. सेंटरला या. आता साईड बेंड. 1 1 2 2 3 3 4 4 5 आणि 5. सेंटरला या. थोड्या वेळ डोळे मिटलेले. नॉर्मल ब्रीदिंगकडे लक्ष द्या, म्हणजेच श्वसनक्रिया कशी चालू आहे हे बघत राहा. हळूच डोळे उघडायचे. तर आपण काल ज्या 2 प्रॅक्टिसेस केल्या होत्या, म्हणजेच थोरॅसिक ब्रीदिंग, चेस्ट ब्रीदिंग आणि डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग, या दोन्ही प्रॅक्टिसेसचा आपण सराव करणार आहोत. या प्रॅक्टिस जसं मी काल बोलले त्या आपल्याला पुढच्या प्रॅक्टिसमध्ये हेल्प करणार आहेत. तर पहिली प्रॅक्टिस असेल थोरॅसिक ब्रीदिंग, म्हणजेच चेस्ट ब्रीदिंग. आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात असे सेंटरला ठेवायचे चेस्टच्या मध्ये आणि जास्तीत जास्त श्वास आपल्याला छातीमध्ये भरायचा आहे आणि एक्झेल करायचं. श्वास भरल्यावर आपले चेस्ट एक्सपांड होईल
आणि सोडल्यावर कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच खाली जाईल चेस्ट. असे आपण 10 राऊंड्स करूया. डोळे मिटलेले, श्वासात बाहेर, 2 श्वास आत बाहेर, 3 इनहेल, एक्झेल, 4 एक्झेल, 5 एक्झेल, 6 एक्झेल, 7 एक्झेल, 8 एक्झेल, 9 एक्झेल आणि 10 एक्झेल. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोड्या वेळ नॉर्मल ब्रीदिंगकडे लक्ष द्या. ब्रीदिंगसोबत तुमची चेस्ट मूवमेंट किंवा ॲब्डॉमिनल मूवमेंट होते का यावर लक्ष द्या. हळूच डोळे उघडायचे आहेत. आता आपण दुसरी प्रॅक्टिस करूया, म्हणजेच डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. यामध्ये तुम्हाला दोन्ही हात पोटावर ठेवायचे. श्वास आत येईल तेव्हा पोट बाहेर आणि पोट आत जाईल, श्वास बाहेर. असे आपल्याला काही राऊंड्स करायचे. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. डोळे मिटून घ्या. कंटिन्यू करा प्रॅक्टिस. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. शेवटचे 2 राऊंड. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटलेले. नॉर्मल ब्रीदिंगकडे लक्ष द्या. हळूच डोळे उघडा. आता आपण जी प्रॅक्टिस केली ही प्रॅक्टिस आपल्याला पुढच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजेच कपालभातीमध्ये मदत करणार आहे. कपालभाती पहिले तर कसं करायचं आहे हे आधी आपण बघून घेऊया. कपालभाती या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर कपाल म्हणजे आपलं फोरहेड म्हणजेच कपाळ आणि भाती म्हणजे चमक येणे, शायनिंग. तर कपालभातीच्या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे आपल्या कपाळावर एक चांगली शाईन येते असं म्हटलं गेलं. कपालभाती ही एक प्राणायाम नसून तर एक शुद्धिक्रिया आहे. त्यामध्ये आपण आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला म्हणजेच श्वासनलिकेला साफ करतो. कसं करायचं आधी बघून घेऊया. आपण आता जस्ट जी प्रॅक्टिस केली डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग, ज्यामध्ये प्रत्येक एक्झेलेशनसोबत म्हणजेच उच्छ्वासासोबत आपलं जे पोट आत जात होतं ही मूवमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कपालभातीमध्ये काय होणार आहे, आपण फोर्सफुली म्हणजेच जोरात एक्झेल करणार आहे, श्वास सोडणार आहे आणि प्रत्येक एक्झेलेशनसोबत आपल्या पोटावर एक चांगला झटका लागला पाहिजे.
तर यामध्ये आपली उच्छ्वासाची क्रिया ही ॲक्टिव्ह असणार आहे, पण आपण श्वास सेपरेटली घेत नाही आहोत. म्हणजेच आपण हे नाही करत आहोत. हे न करता आपल्याला फक्त श्वास सोडण्यावर लक्ष द्यायचं. म्हणजेच श्वास आपोआपच आत येतो. मी आवर्जून श्वास घेत नाही. आपल्याला फक्त श्वास सोडण्यावर लक्ष द्यायचं. आता याचे फायदे म्हणजे अनेक आहेत. आपण कारण फोर्सफुली एक्झेल करतोय, आपल्या पोटावर चांगला झटका मिळतोय, त्यामुळे काय होतं, आपली पचनक्रिया चांगली होते. पोटामध्ये या भागामध्ये जे पण अवयव आहेत त्यांच्याकडे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. बद्धकोष्ठतेचा जर प्रॉब्लेम असेल तर तो कमी होतो. आपले जे कमरेचे स्नायू आहेत ते पण मजबूत होतात कपालभातीच्या प्रॅक्टिसमुळे. आणि जसं मी आधी बोलले की आपली श्वासनलिका ही साफ होते. सायनसायटिसचा ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी उत्तम प्रॅक्टिस आहे कपालभाती. पण ही कोणी करू नये. जर तुम्हाला हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल, कोणताही कार्डियक इश्यू म्हणजेच हार्टचा प्रॉब्लेम असेल तर ही प्रॅक्टिस प्लीज करू नका. जर तुमचं पोटाचं कोणतंही ऑपरेशन झालं, सर्जरी झाली रिसेंटली 1 वर्षाच्या आत, तर ही प्रॅक्टिस टाळा. महिलांनी पिरियड्सच्या वेळेस तसंच प्रेग्नेन्सीच्या वेळेस सुद्धा ही प्रॅक्टिस टाळावी. ताप असेल तरी ही प्रॅक्टिस करू नये. तर मी आता जे काही लिमिटेशन सांगितल्या, जर हे तुम्हाला असतील तर तुम्ही या टाईममध्ये फक्त डीप ब्रीदिंग म्हणजेच आपण स्टार्टिंगला ज्या प्रॅक्टिसेस केल्या होत्या त्या केल्यात तरी चालेल. तर कपालभातीसाठी रेडी व्हायचंय. मी एकदा करून दाखवते. तुम्ही पाहिजे तर एक हात पोटावर ठेवू शकता. एकदा श्वास भरायचा आपल्याला आत. आता श्वास सोडायचा फोर्सफुली. असं आपल्याला 15 स्ट्रोक्स करायचे. हळूच हात गुडघ्यावर. नॉर्मल ब्रीदिंगकडे लक्ष द्या. हळूच डोळे उघडायचे. जर तुम्ही कपालभातीची प्रॅक्टिस पहिल्यांदाच करताय तर आपल्याला 10 ते 15 स्ट्रोकच्या वर नाही करायचं. आपल्याला पहिले 3च राऊंड्स करायचेत. एका राऊंडमध्ये 10 ते 15 स्ट्रोक. जसं जसं तुम्ही कम्फर्टेबल होत जाल तसं तुम्ही 5 स्ट्रोक्स प्रत्येक राऊंडमध्ये वाढवू शकता. म्हणजेच एका राऊंडमध्ये 20 स्ट्रोक करू शकता. प्रॅक्टिस करताना एक लक्षात ठेवा की तुम्ही फास्ट करण्याच्या चक्करमध्ये रॉंग प्रॅक्टिस करू नका. स्लोली म्हणजेच एक स्ट्रोक तुम्ही 2 सेकंडमध्ये दिलात तरी चालेल असं. पण फास्टच्या चक्करमध्ये आपण बऱ्याचदा रॉंग प्रॅक्टिस करतो. हे आपल्याला नाही करायचं. तर आता अजून 2 राऊंड्स करूया. डोळे मिटून घ्या. एक हात पोटावर. श्वासात अँड स्टार्ट. हात गुडघ्यावर. लगेच नेक्स्ट राऊंड स्टार्ट नाही करायचं. थोड्या वेळ ब्रीदिंगकडे लक्ष द्या. तर तिसरा आणि शेवटचा राऊंड. एक हात पोटावर. श्वासात. हात गुडघ्यावर. थोड्या वेळ डोळे मिटलेले. कपालभातीचा तुमच्या श्वसनावर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या. तुम्हाला आपोआपच ब्रीदिंग डीप झाली आहे असं जाणवेल.
मनातल्या मनात आठवायचं आहे आपण आज कोणत्या प्रॅक्टिसेस केल्या, आपण काही सूक्ष्म व्यायाम केले, डायफ्रामॅटिक, चेस्ट ब्रीदिंग आणि कपालभाती ही नवीन प्रॅक्टिस आपण शिकलो. आजच्या प्रॅक्टिसेसचा तुमच्या शरीरावर, मनावर आणि श्वसनावर सुद्धा काय परिणाम झाला यावर लक्ष द्या. एक दीर्घ श्वास आणि उच्छ्वास. हात नमस्कार मुद्रेमध्ये आपण 1 ओम आणि 3 शांतीने क्लास एंड करूया. श्वास आत, ओम शांती शांती शांती. दोन्ही हात डोळ्यांवर. हळूच डोळे उघडायचे, हात खाली. धन्यवाद आजच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्यासोबत जॉईन होण्यासाठी. आजची प्रॅक्टिस तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि या व्यतिरिक्त पण तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा पण वेळ मिळेल थोडं तुम्ही डायफ्रामॅटिक ब्रीदिंगची प्रॅक्टिस करत जा. तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून त्या विचारू शकता. लवकरच भेटू. नियमित अभ्यास करत राहा. धन्यवाद.